टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राज्य शासनाच्या मद्य विक्री धोरणासंदर्भात या ठिकाणी आज राज्यव्यापी जो आहे मद्य विक्रेत्यांनी बंद पुकारलेला आहे आणि यामध्ये जळगाव जिल्ह्यातल्या संघटना सुद्धा सहभागी झालेल्या आहेत। नेमक्या त्यांच्या काय मागण्या आहेत जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा मद्य विक्रेत्यांनी जे आहे शिवतीर्थ मैदान ते जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पायी चालत या ठिकाणी मोर्चा काढला आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। आपल्यासोबत मद्य विक्री संघटनेचे अध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। नेमक्या काय मागण्या आहेत, काय असा शासनाचा जो धोरण जे ठरलेलं आहे मद्य विक्री संदर्भातलं ते आपल्यावर कशा पद्धतीचं अन्यायकारक आहे? आज जळगाव जिल्हा रिटेल वाईन असोसिएशनतर्फे संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील 600 परमिट रूम आज बंद आहेत। बंदमध्ये आज कर्मचारी पण आमच्या सोबत आहेत। जवळपास 2000 लोकसंख्येने आज शिवाजी पुतळ्यापासून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मुकमोर्चा आज काढला होता आणि आता आम्ही जस्ट जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिलं आहे। आमचं निवेदनचं आम्ही त्यांना विचारलं, आम्ही दरवेळेस तुम्हाला निवेदन देतो, याचा काही फॉलोअप घेतला जात नाही, का घेतला जात नाही, तुम्ही आता यावेळेस फॉलोअप घ्या। ठीक आहे, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं, आम्ही ते निवेदनवरती पाठवणार आहेत। त्यानंतर जे ऐवत ढाबे आहेत, ऐवत धंदे आहेत, त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी आम्ही त्यांना विनंती केली। त्यानंतर आज जळगाव जिल्ह्यातील सगळे परमिट रूम आज बंद आहेत। यानंतर जर समजा आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही मुंबईला आझाद मैदानावरती सगळे परमिट रूम धारक तिथं जमणार आहोत। त्याचं कारण असं 15% वाढीव टॅक्स फी, 60% वाढीव एक्साईज ड्युटी आणि 10% व्हॅट टॅक्स या विरोधात ह्या आमच्या मागण्या आहेत। त्या मागण्या जर पूर्ण नाही केल्या तर आम्ही आझाद मैदानावरती मुंबईला सगळे लायसन्सी तिथं जाणार, बेमुदत आम्ही आमचं बंद करणार आहोत। ललितदादा, याच्यामध्ये आपले जे आहेत की जो टॅक्स जो सरकारने आता ठरवून दिलेला आहे याचा प्रत्यक्ष परिणाम आपल्यावर कसा होणार आहे, नेमका काय परिणाम होणार आहे? बघा, टॅक्स वाढवला की आम्हाला आमचे रेट वाढवावे लागतं। परमिट रूमवाल्यांना, वाईन शॉपवाल्यांना टॅक्स नाही आहे, परमिट रूमवाल्यांना टॅक्स आहे। आम्हाला टॅक्स जर वाढून आला तर आम्हाला तो कस्टमरकडनं कव्हर करावा लागतो। परिणामी काय होतं, कस्टमरला द्यायला ते जड जातं, काही ठिकाणी वाद पण होतील। या गोष्टी तुम्हाला आता काही दिवसात दिसेलच, कारण की 60% खूप मोठी वाढ ही याच्या एक्साईज ड्युटीमध्ये केलेली आहे। म्हणजे 100 रुपयाची जी क्वार्टर होती साहेब, ती 170 रुपयाला वाईन शॉपला मिळते। म्हणजे आज परमिट रूमच्या रेटमध्ये वाईन शॉपला विकली जातं, परमिट रूमने किती रुपयाला विकावी, त्याच्याने कस्टमर आणि मालकामध्ये वाद होण्याची दाट शक्यता आहे। हॉटेल भविष्यामध्ये बंद करण्याची वेळ येऊ शकते, हॉटेलला खूप मोठा इफेक्ट होऊ शकतो, कर्मचारी इफेक्टेड होऊ शकतात। जर व्यवसाय कमी झाला तर हॉटेल बंद करण्याची वेळ येईल। आजच्या या बंदमुळे नेमकं कितीचा आपला महसूल शासनाचा बुडाला असेल? जवळजवळ आज जिल्ह्यात तर जळगाव जिल्ह्यात 600-700 लायसन्स आहे, तर 2 कोटी रुपयाचं नुकसान महसूल बुडाला असेल साधारणतः। आजचा जो या ठिकाणी रोजगाराचा पण प्रश्न निर्माण झालेला आहे। आता तुमच्या बंदचा परिणाम हा थेट रोजगारावर झालेला आहे। तुमच्यावर बरेचसे कुटुंब अवलंबून असतात, त्यांचा कसा परिणाम झालेला आहे? कर्मचारी हा एक मेन मुद्दा महत्त्वाचा आहे। कर्मचारी जवळपास आज प्रत्येक हॉटेलमध्ये 7 ते 8 कर्मचारी कामाला आहेत। 700-800 हॉटेल्स आहेत, परमिट रूम आहेत, करून या कॅल्क्युलेशन म्हणजे खूपच लोक इफेक्टेड होतील। कर्मचारी यांना रोजगार हे इझिली या हॉटेलमध्ये मिळतो। हॉटेल एक असं माध्यम आहे, तिथं त्यांना कपडे राहण्याचं, कपडे सगळे पगार रोजगार सगळं मिळतो त्यांना। या हॉटेल एक सोपं माध्यम आहे। तर आज जर आमचे व्यवसाय जर नाही झाले तर परिणामी आम्ही त्यांना कामावरून काढून टाकू आणि बेरोजगारी वाढेल। अशा पद्धतीने ह्या शासनाचं जो धोरण ठरलेलं आहे टॅक्स संदर्भातला, त्याचा प्रत्यक्ष परिणाम हा जो आहे मद्य विक्रेत्यांवर झालेला आहे। त्यामुळे आज त्यांचा राज्यव्यापी बंद होता। जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा आज 1 दिवसीय या ठिकाणी बंद आहे आणि त्यामुळे शासनाचा जवळपास 2 ते 2.5 कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे। नुसता महसूल बुडाला नाही तर या ठिकाणी जे आहेत त्यांच्याकडे काम करणारे जे रोजगार आहेत त्या लोकांचे रोजगारसुद्धा त्यांच्यावर सुद्धा संकट ओढवलं आहे आणि त्यामुळे भविष्यामध्ये या मागण्यांचा सरकारने विचार करावा, अन्यथा मद्य विक्रेत्यांवर जे आहे हॉटेल बंद करण्याची वेळ येईल आणि त्यामुळे रोजगाराची मोठी जी आहे परिणामकारक या ठिकाणी मोठा परिणाम या ठिकाणी होऊन भविष्यामध्ये जर मागण्या मान्य झाल्या नाही तर आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी मद्य विक्रेत्यांनी दिला आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।